राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। आताच आलेल्या अपडेटनुसार शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली। पीक विम्याचे कोट्यवधी रुपये आता मंजूर झाले। हो शेतकरी बांधवांनो, ज्या क्षणाची आणि ज्या वेळेची तुम्ही वाट बघत होता तोच निर्णय अखेर आता राज्य सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या मुहूर्तावर पीक विम्याच्या संदर्भात एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि शेतकऱ्यांचा हक्काचा असलेला पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या वतीने निर्णय घेण्यामध्ये आला। हो, राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये थेट आता पैसे जमा करण्यामध्ये येत आहे। हो, निधी जमा करायला आता सुरुवात झाली आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी सरकारने दिली। आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुम्ही गेल्या कित्येक वर्षभरापासून पीक विमा कधी येणार याची वाट बघत होता। आता सरकारने निर्णय घेतला आणि आता महाराष्ट्र राज्यामधील 16 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे। लक्षपूर्वक बघत चला शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या परस्पर समन्वयातून ही मोठी आर्थिक मदत आता जाहीर करण्यामध्ये आली। म्हणजे की लक्षामध्ये घ्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी ज्या पीक विम्याची प्रतीक्षा करत होते, वाट बघत होते, पहा ती प्रतीक्षा आता पूर्णतः संपली आहे। थेट लाभ हस्तांतर डेबिटीद्वारे ही रक्कम आता योगाने वितरित केली जात असल्यास शेतकरी बांधवांना आता निधी सुद्धा मिळत आहे। सरकारच्या या तत्परतेमुळे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी दैनंदिन गरजा भागविण्यामध्ये आता मोठी मदत सरकारच्या वतीने तुम्हाला मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचं वाटप होणार हे पाहून घेणं प्रत्येक पीक विमा भरणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो, त्या 16 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्याची यादी तर पाहणारच आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची काही कामे होती जी सरकारने तुम्हाला पूर्ण करायची सांगितली होती। ती कामे तुम्ही पूर्ण केली आहे का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केली नसतील तर मग खूपच मोठी अडचण देखील येऊ शकते। बघा, योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळण्यासाठी आपली बँक KYC प्रक्रिया पूर्ण असणे आणि तुमचे खाते आधार कार्डशी जोडलेले सीडिंग केलेले असणे ही बाब अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे। ज्यांचे बँक खाते आतापर्यंत आधार कार्डशी लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड सीडिंग आणि तातडीने पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून विम्याचे पैसे कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक फक्त बघत चला, कारण सरकारच्या माध्यमातून आता याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहे। बघा, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये आलं, आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण हे होणारच आहे। बघा, बँकिंग व्यवहारांमधील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लाभाचे वितरण योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने काही कडक नियम लागू केले आहे। यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याचं उत्पन्न मर्यादा असावं। बघा, मर्यादित तुमचं उत्पन्न असायला हवं, जमिनीचा सातबारा आणि कुटुंबामधील सदस्यांच्या पात्रतेची सूक्ष्म पडताळणी केली जात आहे। जे शेतकरी या सर्व सरकारी निकषांच्या अंतर्गत येतात अशा गरजू आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यासाठी आज मुहूर्त लागला आहे।
तर मग शेतकरी बांधवांनो, आता जिल्ह्यांची यादी तपासून घ्या. तुमचं नाव जिल्ह्यांच्या यादीमध्ये असू पण शकते. जर का तुमचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आढळलं तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर आल्यासारखंच आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेत आहोत. निधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर आणि त्यानंतर सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामधून निधी वितरणाची प्रक्रिया आज अत्यंत जोमामध्ये सुरू करण्यामध्ये आली आहे. या भागामधील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,900 रुपयांचा संदेश आता प्राप्त होऊ लागला आहे. प्रशासनाने हे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे. जर तुम्ही सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण या 2 जिल्ह्याचा समावेश सरकारच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये करण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघत चला. तसेच रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील बँकांचा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोचवला जात आहे. ज्यांनी आपली खाती सरकारी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडली आहे त्यांना ही रक्कम इतर बँकांच्या तुलनेमध्ये प्राधान्याने लवकरात लवकर दिसून येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, सरकारने काही अशा बँका निवडल्या आहे जेथे सर्वात अगोदर हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पडल्याचं दिसत आहे. तर मग आता त्याचप्रमाणे ठाणे आणि पालघर या क्षेत्रामधील लाभार्थ्यांसाठी आजची सकाळ एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आली आहे. येथे रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीच्या खर्चाची आणि बियाणे खरेदी करण्याची चिंता आता काही अंशी शेतकऱ्यांची मिटली आहे. बघा, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळणार आहे. हे स्वतः महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे. हो, तुम्हाला माहीतच असेल, आज जी काय बैठक पार पडली, पावसाळी अधिवेशन अजून पण सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री डिप्टी सीएम एकनाथजी शिंदे साहेब, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला आणि अगदी आता काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून सुद्धा आज शेतकऱ्याला सूचना देण्यामध्ये आल्या आहे की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत पीक विमा जमा होणार आहे. आता बघा, या प्रक्रियेमध्ये पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यातही आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळाला असून येथील स्थानिक प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पैसे जमा करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षित पोहोचत असल्याचं आता स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास आणि उत्साह अधिकच आता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता पीक विमा मिळत आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून प्रलंबित पीक विमा आता मंजूर झाला. गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही वाट पाहिली, परंतु आता तुम्हाला चिंता करण्याची जास्त काही गरज नाही. शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यामधील 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप करण्यामध्ये येत आहे. बघा, आता 16 जिल्ह्यामध्येच का वाटप होत आहे याचं कारण देखील राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्र सरकारचा जो काय निधी आहे तो डेबिटच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येत असतो आणि डेबिटला काहीतरी लिमिट आणि मर्यादा असते. त्यामुळेच आता हा निधी टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आज 16 जिल्ह्यांचा क्रमांक लागला, उद्या पूर्ण जिल्ह्यांची यादी जाहीर होणार. असं करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा हा जमा होणार. बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. इतकेच नाही तर नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार आता भेटला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन
चौकशी करायला आता सुरुवात केली असून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यामुळे शेती कामी आता मोठी मदत होत आहे. बघा, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला, जो निर्णय सकारात्मक आहे. गेल्या वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली. 25% अग्रिम पीक विमा काही शेतकऱ्याला भेटला, काही शेतकऱ्याला भेटला नव्हता. परंतु आता तसं काय होणार नाही. जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल, सरकारने सांगितलेली प्रोसेस तुम्ही केली असेल, तर आज संध्याकाळपर्यंत का होईना, परंतु तुमच्या खात्यामध्ये निधी हा सरकारच्या माध्यमातून जमाच होणार आहे. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे. फक्त याच 16 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. स्वतः राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय आता घेण्यामध्ये आला. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक फक्त बघत चला. तर मग आता बघून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेल्या जिल्ह्यांच्या टप्प्यामध्ये औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचे वितरण पूर्ण करण्यामध्ये येत असून अशा प्रकारच्या सूचना बघा प्रशासनाकडून देण्यामध्ये आल्या आहे. टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण 20 जिल्ह्यामध्ये पूर्ण केलं जाणार. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास नका ठेवू. बघा, आता 16 जिल्ह्यामध्ये हे वितरण होणार हे तर तुम्हाला माहीत आहे. मग कोणते 20 जिल्हे आहेत ज्या 20 जिल्ह्यामध्ये वितरण होणार? बघा, अजून उद्या पण काही जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. मग उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार ते उद्याच्या यादीमध्येच कळणार आहे. आता जर तुम्हाला उद्याची यादी बघायची असतील तर आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. आता शेतकरी बांधवांनो, बघा, जर तुमच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत मेसेज आला नसेल तर घाबरून न जाता थोडासा संयम ठेवावा. कारण सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज यायला काही काळ उशीर सुद्धा लागू शकतो. परंतु रक्कम प्रत्यक्षात खात्यामध्ये जमा झालेली असू शकते. तुम्ही आपल्या संबंधित बँक शाखेमध्ये जाऊन किंवा पासबुक अपडेट करून शिल्लक रक्कम तपासून घ्या. कारण अनेक शेतकऱ्याला मेसेज न येण्याचे काही कारणे देखील असू शकतात. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक फक्त बघत चला. सरकारने सांगितल्यानुसार आज पीक विमा जमा होणार. जिल्ह्यांची यादी तर आपण पाहिली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, अजून पण काही यादी राहिली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, टोटल 16 जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. आता मग शेतकरी बांधवांनो, फक्त लक्षपूर्वक बघत चला. आपल्याला बँकांची यादी अजून बघायची आहे. बघा, अगदी एका मिनिटामध्ये आपण संपूर्ण यादी आणि या ठिकाणी कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार हे बघून घेऊया. बघा, यानंतर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज रक्कम पोहोचत असून प्रशासनाने सर्व बँकांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळत असून त्यांच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला आता पूर्ण विराम लागला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, त्यांना आता पीक विमा मिळू लागला. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेल्या जिल्ह्यांच्या यादीनुसारच पीक विमा येणार. त्यानंतर बँकांची यादी पण अतिशय महत्त्वाची आहे. सरकारने 12 बँकांची निवड पीक विमा जमा करण्यासाठी केली आहे. मग या 12च बँकेमध्ये पीक विमा जमा होणार का? बघा, हो शेतकरी बांधवांनो, याच 12 बँकेमध्ये पीक विमा येणार आहे. इतर बँकामध्ये जर काय तुमचं खातं असेल तर काही अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात. तर मग आता लक्षपूर्वक बघत चला. तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा विम्याचा लाभ जमा करण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. या भागामधील शेतकऱ्यांची अंतिम यादी बँकांकडे सोपविण्यामध्ये आली असून पुढच्या काही तासामध्ये त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी सतत संपर्क ठेवणे आता गरजेचे आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी कोणती आहे? बँकांची यादी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण की बघा, बँकांच्या यादीनुसार सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा जमा होणार. चला तर अगदी काही सेकंदामध्ये आपण बँकांची यादी पाहून घेऊया. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याच्या लाभासाठी प्रमुख 12 बँक आहे. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. त्यानंतर HDFC बँक आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आहे. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक. बघा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक,
त्यानंतर कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक. बघा, या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला. मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, पीक विमा तर वितरित होत आहे. मग आता सर्व राज्यामधील शेतकरी बांधवांना पीक विमा भेटणार का? तर नाही. या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर तुमचं नाव आलं असेल तर मग काही असली अडचण येणार नाही. बघा की तुम्हाला पीक विमा मिळालाच नाही. बघा, तुम्हाला पीक विमा मिळणार, फक्त तुमचं नाव यादीमध्ये आलेलं आहे का नाही ते तुम्ही तपासून घ्यायचं. आपण संपूर्ण यादी पाहून घेतली आहे आणि उद्याच्या यादीसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण टप्प्याटप्प्याने हे वितरण असंच पुढे चालणार आहे. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.